Hello students, start with the next chapter, chapter 5th, network technology. What is a network? Network means communications. तुम्हाला जर कम्युनिकेट करण्यासाठी तुम्ही नेटवर्कचा यूज करता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर SMS किंवा मेसेज पास करायचा असेल तर तुम्ही ए पर्सनकडून जर बी पर्सनला पास करायचा असेल, दोन मोबाईल आहे तिथे, पण जर तुम्ही सेंड केला तर तो कोणत्या थ्रू जाणार आहे, तर तुमच्या जर फोनमध्ये जर रेंज किंवा नेट जर अवेलेबल असेल तरच तुम्ही पाठवलेला मेसेज पुढच्या पर्सनला तो रिसीव करणार आहे आणि देन तो सेंड करणार आहे, तुम्हाला त्या मेसेजचा रिप्लाय देणार आहे. देन नेक्स्ट, the century the most demanding technology has been information collecting, processing and distribution. Organization with hundreds of offices spread over a wide geographical area and to be interconnected, and computers for efficient gathering, processing and distribute information. means जी प्रोसेसिंग आहे, डिस्ट्रीब्यूट करायची, जी इन्फॉर्मेशन तुम्हाला कम्युनिकेट करायचं आहे त्याचं काम आपण नेटवर्क टेक्नॉलॉजीमध्ये करणार आहे. देन दिस कॅन नॉट बी अचीव बाय ओल्ड आयडिया ऑफ अ सिंगल कम्प्युटर टू द अदर कम्प्युटर कनेक्टेड. देन सर्व्हिसिंग ऑल द ऑर्गनायझेशन needs in rapidly being replaced by one in which a large number of separated but interconnected computers do this job by a system. नेक्स्ट आपण आता कम्प्युटर नेटवर्किंग बघूया. नेक्स्ट पॉइंट, कम्प्युटर नेटवर्किंग. तर लुक ॲट दिस पिक्चर. कम्प्युटर, मोर दॅन कम्प्युटर, टू कम्प्युटर, टू लॅपटॉप अँड स्विच, वायरलेस राउटर, मॉडेम, द इंटरनेट, सर्वर, प्रिंटर अँड वायरलेस डिव्हाइसेस, क्लायंट, सर्वर, ते आपण जे पिक्चरमध्ये बघत आहे. अँड कम्प्युटर नेटवर्किंग कसं होतं ते बघूया आता. सिम्पल वर्ड्स वी कॅन डिफाईन अ कम्प्युटर नेटवर्क सच ॲज इट इज अन इंटरकनेक्टिंग कलेक्शन ऑफ ऑटोनॉमस कम्प्युटर or system of computers capable of sharing resources and controlling devices. The networking must be efficient, reliable and economic. The common resources are to be shared by the system whatever the needed and these resources, and the disk storage, printer, fax etc. A very common example of such as networking: LAN means local area network, MAN is a metropolitan area network and WAN is a wide area network respectively. Then आपण next means या लेक्चरमध्ये 1 by 1 ते नेटवर्किंग बघणार आहोत. नेटवर्क मीन्स कम्युनिकेशन, इंटरकनेक्टिंग टू द इन्फॉर्मेशन अदर कम्प्युटर, वन कम्प्युटर टू द अदर कनेक्टेड टू द कम्प्युटर. मीन्स एका कम्प्युटरकडून दुसऱ्या कम्प्युटरकडे तर तुम्हाला कम्युनिकेशन जर पास करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कम्प्युटर नेटवर्किंगचा यूज करता. नेक्स्ट, व्हाय नेटवर्किंग मीन्स नेटवर्किंग काय आहे ते बघणार आहे आपण. द मेनी ऑर्गनायझेशन यूज सेपरेट PCs in operation, often located apart. Each computer uses separate printer, separate program software and other essential resources. For example, a company has many departments and 2 or more sisters organization. They have computer at each department. They may have similar software and common data files. Means तुमच्या जर एका कंपनीमध्ये जर 2 फ्रेंड किंवा 2 सिस्टर जर वर्क करत असेल तर त्या एकाच पीसीवर मोर दॅन डेटा पास करतात. मीन्स एकाच डेटा किंवा एकाच फाईल क्रिएट नाही करत तर दुसऱ्या कम्प्युटरवर ते दुसरी फाईल क्रिएट करतात. अँड देन दिस ऑल सिस्टीम रिझल्ट इन टू इनइफिशियंट युजेस ऑफ अ मशीन अँड बिकम्स आयसोलेटेड सिस्टीम ऑफ मशीन ऑल्सो अंडरगोज इन टू लॅक ऑफ कम्युनिकेशन अँड बिकम एक्सपेन्सिव्ह ड्यू टू इंडिपेंडंट रिसोर्सेस. देन नेक्स्ट पॉईंट, व्हाय नेटवर्क मार्केटिंग मीन्स मार्केटमध्ये नेटवर्क का अवेलेबल आहे किंवा का गरज आहे मार्केटिंगमध्ये नेटवर्कची तर ते बघूया. फर्स्ट पॉईंट, स्टार्टअप विथ अ लो इन्व्हेस्टमेंट. सेकंड पॉईंट, नो टाईम बाउंडेशन. नेक्स्ट, नो एरिया बाउंडेशन. नेक्स्ट, नो एज लिमिट, नो प्लेस रिक्वायर्ड, अनलिमिटेड इन्कम. अँड देन
to become own boss and then dreams comes true. The uses in a network marketing. The network provides resources sharing, means resources sharing करण्याचं काम आपण नेटवर्क मार्केटिंग मध्ये करणार आहे. and then access to any file and data, means जे फाईल किंवा डेटा तुम्ही सेव्ह करणार आहे तुमच्या पीसी मध्ये ते दुसऱ्या पीसीला जर पाठवायचे असेल तर तुम्ही नेटवर्कचा यूज करून ती फाईल सेंड करू शकतात. then last point, finally the system is saving money by network only. next point, if you think of wide area network is also provides access to remote programs, access to remote database and communication facility. For example, if a company has produced a model or product, they can be put all necessary information on the network so the client can be log in over the network to see the computer rates and specification. Then next point, networks in communication. Let us discuss about communication. Links that can be established for many to many communication, a link between many PCs connected in a laboratory, telephone, cable network, etc. means network कोणत्या याच्या थ्रू जातात. तुमची जर लॅबोरेटरी असेल किंवा तुम्ही फोन कॉल्स जर केले तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही नेटवर्क कम्युनिकेशन करू शकतात, किंवा केबल आहे टीव्हीची किंवा अदर दॅन केबल असतील त्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही नेटवर्क कम्युनिकेशन करू शकतात. टू प्रोव्हाइड दिस इंटरकनेक्शन फॉर मेनी टू मेनी and certain technique is used as a network. Then a network is an interconnected system that provides communication links among to the two or more station, means one station is a client and second station is a server. क्लायंट कडून जर सर्व्हर कडे तुम्हाला जर SMS किंवा मेसेज पास करायचा असेल तर तुम्ही नेटवर्क कम्युनिकेशनचा यूज करता. देन ईच स्टेशन इन अ नेटवर्क इज नोन ॲज अ नोड, मीन्स एका स्टेशन कडून दुसऱ्या स्टेशनला जर ॲड असेल तर त्याला काय म्हणतो आपण, नोड म्हणतो. देन आपण नेक्स्ट फिगर बघणारच आहे. देन नेक्स्ट आपण जे लुक ॲट दिस पिक्चर बघत आहे, फर्स्ट व्हील मीन्स फॉर एक्झाम्पल आपल्या ज्या फर्स्ट फिगर व्हील मीन्स फॉर एक्झाम्पल तुमच्या बाईकचं किंवा बायसिकलचं जे चाक बघितलेलंच असेल, चाकाला मोर दॅन ते नोड्स अटॅच असतात. तसेच आपल्या एका पीसीला मोर दॅन पीसी कनेक्टेड असणार त्याला आपण व्हील म्हणणार आहोत. देन नेक्स्ट चेन मीन्स एकाच सर्कलला दोन सर्कल जे अटॅच असतील रिंग फॉर्ममध्ये, चेन फॉर्ममध्ये, तर आपण त्याला चेन म्हणणार आहोत. नेक्स्ट सर्कल आपल्याला दिसत आहे की 5 सर्कल त्यांनी यूज केलेले आहे, वन नोड अँड देन अटॅच टू दी अदर नोड दिस कॉल्ड ॲज अ सर्कल. देन नेक्स्ट ऑल चॅनल मीन्स एकाच नोडला अदर दॅन नोड्स किंवा लिंक थ्रू जर अटॅच असेल तर त्याला ऑल चॅनल्स आपण म्हणणार आहे. नेक्स्ट there are different electronic communication networks which can be broadly classified according to their coverage area and their facility provision. These are. next आपण types बघूया communication networks चे. communication networks, there are 3 parts. first is a WAN means wide area network. second one is a MAN means metropolitan area network. and last one is a LAN means local area network. next आपण one by one discuss करूया. first WAN stands for wide area network. as name itself implies the coverage area is very wide. Stations are very high in the number, hence name as a WAN. wide area network, a very common example is a national telephone system, cellular mobile phones and pager, etc. WAN is a wide network which is a capable of covering the whole country or state of a communication. Then the WAN is a link may be established by using the cables, microwave towers or many be satellite link, or it can be combination of a 2 or many links is called as a WAN. means तुम्ही जे टॉवर वगैरे बघितले असेल फोनचे किंवा मोबाईलचे, तर त्याच्या टॉवरला सॅटेलाइट यूज केलेला असतो. तिथे एस्टॅब्लिश कोणतं लॅन केलेलं असतं तर वाईड एरिया नेटवर्क केलेलं असतं. नेक्स्ट लुक ॲट दिस पिक्चर. आपण ब्रांच बघत आहे, 4 ब्रांच यूजिंग केलेले आहे आणि डेटा सेंटर आहे. डेटा सेंटर मीन्स फॉर एक्झाम्पल रिलायन्स, BSNL, आयडिया याचे टॉवर
त्यांनी क्रिएट केलेले असतात आणि टॉवरला मोर दॅन मोबाईल फोन अटॅच असतात. तिथे कोणतं व्हॅन एरिया नेटवर्क आपण त्यांना म्हणणार आहोत. नेक्स्ट MAN stands for Metropolitan Area Network. The network smaller than WAN and bigger than LAN is also established, hence known as a MAN. It is a medium size network. Means MAN हे medium size network आहे. An example of MAN is a cable network within a city. Cable network is receiving TV programs from the satellite and it connects many users. TV set in the network to watch this program by such a network connecting so many nodes located at a different location in the network. Means टीव्हीची जी केबल तुम्हाला कनेक्टेड केलेली असते त्या टीव्हीच्या केबलला अदर दॅन टीव्हीच्या केबल कनेक्टेड केलेली असते. आणि फॉर एक्झाम्पल आता सेटअप बॉक्स त्यांनी क्रिएट केलेला आहे. सेटअप बॉक्स थ्रू ते मॅन सॅटेलाइट प्रोव्हाइड करतात. देन ऑफ कोर्स द कम्युनिकेशन लिंक इज थ्रू अ केबल अँड one of the way network known as a metropolitan area network. And this, look at this picture, metropolitan area network, office building, university campus, residential area, government buildings, and also connected all means office building, university campus. त्याच्यासाठी मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क जे राउटर वगैरे यूज करतात ते कुठे कुठे करतात मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क तर ऑफिस बिल्डिंगमध्ये करतात, युनिव्हर्सिटी जे कॅम्पस आहे त्याच्यामध्ये करतात. अँड देन नेक्स्ट रेसिडेंटल एरिया जो आहे तिथे सुद्धा मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क हा वर्किंग होतो. नेक्स्ट पॉईंट, लॅन स्टँड्स फॉर लोकल एरिया नेटवर्क. द थर्ड अँड स्मॉलेस्ट नेटवर्क इज अ लोकल एरिया नेटवर्क वाइडली यूज्ड इन अ कम्प्युटर कम्युनिकेशन. When a number of computers close to each other within the 10 kilometers radius are to be interconnected. Means जसं तुम्ही ब्लूटूथ वन मोबाईलचं दुसऱ्या मोबाईलचे ब्लूटूथ ॲड करू शकता तसेच लॅनचं सुद्धा 10 किलोमीटरच्या रेडियस अंतरावर तुम्ही लॅन हे नेटवर्क यूज करू शकतात. देन लॅन इज द कॉमन नेटवर्क सुटेबल फॉर अ इफिशियंट computer communication. LAN contains 10 to 1000 PCs interconnected in an organization with a common control and storage. A computer laboratory is an college mostly uses LAN for training the student. A LAN system consists of many PCs terminals, but a common controls terminal is a controlling this network known as a server. Means जर तुमच्या कॉलेजमध्ये वगैरे लॅन हा यूज केलेला असतो, एकाच पीसीला नेट चालू असतं पण अदर दॅन पीसीला तुम्ही नेटवर्क प्रोव्हाइड केलेलं असतं, त्याला आपण लॅन नेटवर्क म्हणणार आहे. लुक ॲट दिस पिक्चर. फॉर एक्झाम्पल कम्प्युटर फर्स्ट, कम्प्युटर सेकंड, दॅन अप टू कम्प्युटर 5 कम्प्युटर लॅन नेटवर्क यूज केलेला आहे. लॅन नेटवर्कला फाईल सर्व्हर, मेल सर्व्हर अँड प्रिंट सर्व्हर अँड प्रिंटर्स ऑल्सो कनेक्टेड इन अ लॅन नेटवर्क. नेक्स्ट पॉईंट, नेटवर्क टोपोलॉजी. द नेटवर्क containing many nodes are physically interconnected in a certain configuration to provide an efficient communication. This configuration of interconnecting the nodes in a network is known as a network topology. Means एका कम्प्युटरकडून आपण अदर दॅन कम्प्युटर जे ॲड केलेले असतात आणि नेटवर्क पास करतो त्याला आपण नेटवर्क टोपोलॉजी म्हणणार आहोत. अँड नेक्स्ट, वाईल सिलेक्टिंग अ नेटवर्क टोपोलॉजी तर आपण 2 or more पॉईंट्स बघूया. द कॉस्ट ऑफ फिजिकल इंटरकनेक्शन. नेक्स्ट पॉईंट, द टाइम डिले ड्युरिंग द कम्युनिकेशन. देन रिलायबिलिटी अँड पॉसिबिलिटी ऑफ फेल्युअर. द नेटवर्क कंट्रोलिंग स्टेजेस ऑर प्रोटोकॉल्स. आपण 1 by 1 आता नेटवर्क टोपोलॉजीचे टाइप्स बघूया. देर आर 3 important टोपोलॉजी commonly are used interconnecting computers in a LAN. First, star network topology. Second one, ring network topology, and last one is a bus network topology. Network topology, there are 6 types. Bus topology, star topology, third one is a ring topology, fourth one is a mesh topology, last one is a tree topology, and last point to point topology. बट आपल्याला 3 मेन पार्ट्स ह्या लेक्चरमध्ये डिस्कस करायचे आहे, ते म्हणजे बस, स्टार अँड रिंग. देन फर्स्ट पॉईंट, स्टार टोपोलॉजी. दिस टोपोलॉजी ऑफ अ नेटवर्क इज मच पॉप्युलर इन अ लॅन नेटवर्क.
It is a system containing one common node as a control and many stations connecting with the control node in the network like a figure. मीन्स स्टार टोपोलॉजीची फिगर बघा, सेंट्रल हब त्याला कनेक्टेड केलेला आहे, हबने more than computers attached केलेले आहे. This called as a star topology. A LAN is a star topology, has a server or controller centrally placed controlling different PC station. In star topology, when a communication is to a established between other than communication computer is called as a star topology. Next, रिंग टोपोलॉजी. थर्ड फिगर बघा, रिंग टोपोलॉजी मीन्स सर्कल फॉर्ममध्ये त्यांनी कम्प्युटर अटॅच केलेले आहे. द रिंग टोपोलॉजी इज व्हेनेवर द सर्वर इज नॉट सेंट्रल लोकेटेड, द नेटवर्क इज अ फॉर्म बाय अ नंबर ऑफ अ स्टेशन विथ सर्वर कनेक्टेड वन आफ्टर दॅन अदर फॉर्मिंग अ रिंग राउट. ईच नोड receive data from the ring is a sequence. The data is an address in order to get the data to the desired node. In ring topology, each node is using the common ring to the transmit or receive data. Means ring topology मध्ये आपण transmit and receive data करतो, but one by one तो sequentially data pass करतो. This called as a ring topology. Next, bus topology. The bus topology, this topology is more inefficient and reliable than the star and ring topology. This topology is also known as a multi-point and multi-drop topology because in this interconnection method, a common bus is used for a data transmission with a bidirectional communication provided by the bus for each node. The bus is available for each node to send its data to each and every computer node of a desired. The bus system is much faster than other methods. Means ज्या bus system आहे other than topology पेक्षा ही bus system easily and faster आहे. Direct communication between the two station without any control station. बस टोपोलॉजीचं डायग्राम बघा, त्याच्यामध्ये नेटवर्क बॅकबोन यूज केलेला आहे, वन लाईन आहे, त्याला 4 PC ॲड केलेला आहे. दिस कॉल्ड ॲज अ bus topology. Next point, physical transmission media characteristic. The physical transmission media are the physical lines or channel through the which information is transmitted between computers in a network. Before we discuss each type of a transmission medium, let us define their characteristic and try to understand the significance of each characteristic, because the media is suited certain types of installation than other. First point, cost of a media. The cost of the media must be considered first while designing a network. The cost performance properties are the two major factors. It is decided by the user as per application and standard of the resources. The second point, implementation cost. The implementation cost of media is to be designed for a communication purpose, and one has to estimate the cost of cable or media as well as the cost of installation. Then third point, channel bandwidth. This is a more important when media has to carry signals. It is defined as the range of a transmission frequency that are carried effectively on a media. A very common example of a bandwidth is a telephone line. Means channel bandwidth चा मोस्टली इम्पॉर्टंट कोणता आहे तर टेलिफोन थ्रू आपण चॅनल बँडविड्थचा यूज करून आपण कम्युनिकेशन करू शकतो. अँड नेक्स्ट फोर्थ पॉईंट, बँड युजेस. अ चॅनल ऑर बँडविड्थ इज अन एक्सपेन्सिव्ह रिसोर्सेस इन कम्प्युटर नेटवर्क एक्सपेक्ट for short communication lines. Many computers use the bandwidth. The bandwidth is shared so that maximum usage is obtained. The method of dividing bandwidth into many small channels to transmit a number of signal independently is known as a multiplexing. Means band uses मध्ये more than parts करून आपण multiplexing चा यूज करून आपण सिग्नल पास करून आपण कम्युनिकेशन करू शकतो. दिस कॉल्ड ॲज अ बँड युजेस. नेक्स्ट पॉईंट, comparison is baseband and broadband. Baseband, first point, only one channel is transmitted on available bandwidth. Broadband मध्ये first point, many channel are transmitted on available bandwidth. Means baseband मध्ये एकच चॅनल ट्रान्समिट करतो आणि ब्रॉडबँड मध्ये मेनी चॅनल ट्रान्समिट करतो एकाच वेळेला.
Then second point, original information is directly sent online. Second point, broadband information is modulated and indirectly sent in a different form. Third point, small bandwidth can be used. Big bandwidth is required to the transmit more channels. Fourth point, example, LAN or a telephone line. Then broadband, cable TV channel transmission. Fifth point, twisted wire cable is used, and broadband coaxial cable carries broadband transmission. This called as a broadband example in a cable TV channel transmission. Thank you students, keep watch my video.